नमस्कार. MPC बाबा ट्रिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला पॉलिटीच्या मूलभूत हक्काचे काही कलम सांगणार आहे आणि ते लक्षात कसं ठेवायचे याची एकदम खतरनाक जालिम ट्रिक सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मूलभूत हक्क भाग 3मध्ये येतात आणि भाग 3मध्ये 12 ते 35 दरम्यान कलम आहेत. मात्र मूलभूत हक्क हे 14 ते 32 दरम्यानच आहेत. हे पण इथे लक्षात ठेवा. आणि हे मूलभूत हक्क आपण कोणाकडून घेतले तर USA म्हणजे अमेरिकेकडून घेतलेले आहेत. तर बघा सुरू करू. कलम 12 काय आहे? राज्यसंस्थेची व्याख्या. बघा राज्यसंस्थेची व्याख्यामध्ये यामध्ये ग्रामपंचायतपासून संसदेपर्यंत सर्व काही येतं. मात्र BCCI न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, कुठलेही न्यायालय त्यामध्ये येत नाही. हे इथं लक्षात ठेवा. जास्त बाकी 12 काही महत्त्वाचं नाही. त्यानंतर कलम 13 बघा. कलम 13 काय आहे? तर कलम 13 आहे मूलभूत हक्काशी विसंगत म्हणजेच मूलभूत हक्कांची मुस्कट दावी करणारे कायदे. म्हणजे कसं, जर सरकारने एखादा कायदा केला आणि तो जर मूलभूत हक्काशी विसंगत असेल म्हणजे त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा येत असेल तर तो रद्द करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांना कलम 13 नुसार असतो. मात्र मी आता इथं मुस्कट दावी हा शब्द का वापरला? मूलभूत हक्काशी विसंगत म्हणजेच मूलभूत हक्काची मुस्कट दावी करणारा कायदा. आता मुस्कट दावी हा शब्द मी स्वतः मनाने ॲड केलेला आहे आणि तो का केला? कारण त्याचं कारण असं आहे की मुस्कट दावी हा आपण इंग्लिशमध्ये लिहिला तर त्याची सुरुवात यमने होते आणि यम हा ABCD नुसार 13 नंबरला येतो. म्हणजे कलम 13 आपल्या परमनंट लक्षात राहून जाईल. बघा असे अल्फाबेट तुम्ही सर्व पाठ करून घ्या. A किती नंबरला येतो, B किती नंबरला, Z किती नंबरला. कारण हे आपल्याला या पॉलिटीच्या कलम लक्षात ठेवण्यासाठी ही अल्फाबेट खूप कामी येणार आहे समोर. त्यानंतर बघा कलम 14. कलम 14 काय आहे? कायद्यासमोर समानता. बघा आता राज्यघटनेने कायद्यासमोर समानता ही सर्व नागरिकांनी दिलेली आहे. भारतीय, परकीय, तसेच गरीब, श्रीमंत सगळ्यांना दिलेली आहे. म्हणजे कायद्यासमोर सगळे कसे असतील? समान असतील. तर आता मी एक इथं उदाहरण काय घेतलं मग, की एखादा आम आदमी असो किंवा एखादा डॉन असो. बघा आम आदमी आणि डॉनचे मी इथं उदाहरण घेतलेले. बघा एखादा A फॉर आम आदमी असो किंवा D फॉर एखादा डॉन असो, कायद्यासमोर सर्वजण कसे असतील? समान असतील. आता मी आम आदमी आणि डॉनच का घेतलं? कारण आम आदमीचा A हा ABCD नुसार 1 नंबरला येतो आणि डॉनचा D ABCD नुसार 4 नंबरला येतो. म्हणजे 1 आणि त्यावर 4 किती झाले? 14. म्हणून कलम 14 अशा प्रकारे आपल्या परमनंट लक्षात राहील. बघा अशा ट्रिक्ससह पॉलिटीचे सर्व कलमांची जर पेड PDF हवी असेल ज्यामध्ये 1 पासून 368 पर्यंत सर्व कलम कव्हर केलेले आहेत तर तुम्हाला 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. त्यानंतर बघा कलम 15 काय? कलम 15 काय? ध्वजालिंग म्हणजे ध फॉर धर्म, व फॉर वंश, जा फॉर जात, ली म्हणजे लिंग आणि ज म्हणजे जन्मस्थान. या 5 कारणावरून कोणत्याही नागरिकास भेदभाव केला जाणार नाही. आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची? वरील 5 कारणावरून कोणत्याही नागरिकास पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी भेदभाव केला जाणार नाही. म्हणजे कशामुळे? जात म्हणजे एखाद्या व्यक्तीची जात कोणती दुसरी, हिंदू नाही समजा तो मुस्लिम आहे, किंवा त्याचे लिंग म्हणजे तो एखादा ट्रान्सजेंडर असेल, कुणी असेल, त्याचा धर्म वेगळा असेल, त्याची जात वेगळी असेल, काही असो, या कुठल्याही कारणामुळे त्याला पंढरपूर मंदिरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भेदभाव केला जाणार नाही. आता मी पंढरपूर मंदिरच का घेतलं इथं? पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी भेदभाव केला जाणार नाही असंच का घेतलं? कारण बघा 15 हे बघा, हे 15 आणि पंढरपूर. बघा पंढरपूर आणि 15 दोन्ही शब्द सुरुवात ह्या प ने होते. प पंढरपूर, प म्हणजे पंढरपूर, प म्हणजे 15. दोन्ही शब्दांचा असा यमक जुळतो म्हणून मी पंढरपूर मंदिर येथे घेतलेलं आहे. बघा ही अशी ट्रिक आहे. त्यानंतर यावर आलेला कलम 15वर आलेला प्रश्न बघा आयोगाचा प्रश्न. कंबाईन BC 2023. बघा कोणती जोडी अयोग्यरित्या जुळलेली आहे? भेदभाव करण्यास मनाई, कलम 15 आताच पाहिलं आपण. हे तर जोडी बरोबर आहे. कुठं भेदभाव केला जाणार नाही? पंढरपूर मंदिरात म्हणजे 15. त्यानंतर संमेलनाचा हक्क हे आपण समोर पाहणार आहोत. त्यानंतर हे बरोबर आहे. त्यानंतर जीवित व संरक्षणाचा हक्क कलम 20 हे चुकीचं आहे. त्यानंतर घटनात्मक उपायांचा अधिकार 32 हे बरोबर आहे. म्हणजे इथे चुकीची जोडी कोणती आहे? क.
जीवित आणि संरक्षणाचा अधिकार हे कलम 21 येते. हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्या कलमासुद्धा पाहणार आहोत. म्हणून इथं चुकीची जोडी कोणती आहे? क. त्यानंतर बघा कलम 16. कलम 16 काय आहे? सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी. सरकारी नोकऱ्यांमध्ये काय? समान संधी. तर आपण काय म्हणू की पोलीस भरतीमध्ये समान संधी म्हणू आपण, कारण पोलीस भरती काय एक सरकारी नोकरीच आहे. तर सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्व समान संधी, त्यामध्ये आपण एक एक्स्ट्रा शब्द ॲड करू की पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी. आता पोलीस भरतीमध्ये समान संधीच का म्हणलं मी? कारण पोलीस भरतीचा जो पी आहे तो ABCDनुसार 16 नंबरला येतो. म्हणून कलम 16 सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी. बघा हे अल्फाबेट सर्व पाठ करा, कारण याचा आपल्याला भरपूर यूज होणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तसेच MP शॉर्ट ट्रिक्स याच नावाने आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, ते जॉईन केलं नसतं तर जॉईन करा. त्यानंतर पुढचे पाहू आपण. बघा कलम 17. कलम 17 काय आहे? बघा कलम 17 आहे अस्पृश्यता नष्ट करणे. कलम 17 काय आहे? अस्पृश्यता नष्ट करणे. बघा आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची? भारतात म्हणा किंवा महाराष्ट्रात सर्वप्रथम सातारा राज्यात अस्पृश्यता बंदी झाली. आता सातारा राज्य का म्हणलं मी? कारण इंग्रजाच्या काळात सातारा हे राज्य होतं, म्हणून सातारा राज्य म्हणलं मी. आता सातारा राज्यातच अस्पृश्यता बंदी झाली असं का म्हणलं मी? कारण बघा 17 सातारा 17 सातारा असा यमक जुळतो. तिकडं कसा जुळवला आपण? 15 पंढरपूर 15 पंढरपूर. तसा इथे 17 सातारा 17 सातारा असा यमक जुळतो. म्हणून कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे असं लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 18 काय? पदव्या नष्ट करणे. बघा पदव्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात? रिवॉर्ड. तर आपण असं म्हणू रिवॉर्ड नष्ट करणे, कारण रिवॉर्डचा जो आर आहे तो ABCDनुसार 18 नंबरला येतो. ओके, अशा प्रकारे लक्षात ठेवा. त्यानंतर शेवटचं कलम पाहू आपण, कलम 19. या व्हिडिओचं शेवटचं कलम 20 पासून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. बघा कलम 19 काय आहे? भाषण संभाषण स्वातंत्र्य. म्हणजे आपल्याला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य कलम 19 दिलेले. त्यामध्ये भाषण स्वातंत्र्य, कुठेही फिरणे स्वातंत्र्य, कुठेही जाऊन राहणे स्वातंत्र्य, कोणताही व्यवसाय करणे स्वातंत्र्य आहे. तर याला ट्रिकनुसार कशी लक्षात ठेवायचे? हे बघा इथे ट्रिक आहे. भारताला स्वातंत्र्य कधी भेटलं? 1947ला. बरोबर आहे, 1947ला भारताला स्वातंत्र्य भेटलं. तर त्या 1947मधले सुरुवातीचे 19 घ्या, 47 सोडून द्या, कारण 47 तर मूलभूत हक्कामध्ये येतच नाही. मूलभूत हक्क फक्त कलम 32पर्यंतच आहे, त्यामुळे 47चा काही संबंध नाही. सुरुवातीचे 19 घ्या आणि ते 19 म्हणजे स्वातंत्र्य बाबा, त्यामध्ये सर्व प्रकारचे स्वातंत्र्य, म्हणजे कलम 19मध्ये सर्व प्रकारचे स्वातंत्र्य येतात. कारण भारताला स्वातंत्र्य 1947मध्ये भेटलं, त्याचे सुरुवातीचे 19 म्हणजे स्वातंत्र्य असं पकडा. अशा या भन्नाट ट्रिक होत्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच MP शॉर्ट ट्रिक्स हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन केलं नंतर ते जॉईन करा. तसेच पॉलिटीच्या सर्व कलमांची पेड PDF हवी असेल तर 84 21 90 किती 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करा. आपल्याकडे पॉलिटी, पंचायत राज, तसेच सायन्स, तसेच इंग्लिश व्होकॅब्युलरीची सर्व ट्रिक्सचं PDF बनवली आहे. त्याचा सर्वांनी फायदा घ्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.